मित्रांनो, जर का सीटीटी क्रॅक करायची असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये आउट ऑफचे मार्क्स पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन्स आलेच पाहिजे। या ठिकाणी बघा की फॅरेनहाइटला सेल्सियस मध्ये कन्वर्ट करण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे। 212 फॅरेनहाइट को सेल्सियस में कन्वर्ट कीजिए। ऑप्शन तर आपल्या पुढे आहेच। आता काय करायचं की फॅरेनहाइटला सेल्सियस मध्ये कन्वर्ट करत असताना सर्वप्रथम एक संख्या लक्षात घ्या जी आहे 32। याच्यातून 212 वजा 32 करायचं, मग मायनस केल्यानंतर काय येणार की या ठिकाणी 0, या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी 180 आले। आता 180 आल्यानंतर एक लक्षात घ्यायचं की याला 9 ने भाग गेला पाहिजे आणि 9 ने भाग गेल्यानंतर त्याला 5 ने मल्टिपल झाला पाहिजे। म्हणून आपण काय करायचं, मल्टिपल बाय 5 भागिले 9। आडवा भाग आपण देऊ, 9 1 9, 9 2 18, म्हणजे या ठिकाणी आले 20 आणि ॲट लास्ट मध्ये 20 मल्टिपल बाय 5 म्हणजेच आन्सर आलं 100 डिग्री सेल्सिअस। झालं की नाही? म्हणजे काय होतं की या ठिकाणी कोणतीही एक संख्या येऊ शकते फॅरेनहाइट मध्ये। फॅरेनहाइटला जर सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर -32 मल्टिपल बाय 5 डिवाइडेड बाय 9 एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येकाचा आन्सर तुम्हाला येणारच आहे। चेक करूया आपण। या ठिकाणी बघा आपण आता चेक करणार आहोत। तर आन्सर येते मित्रांनो 100 डिग्री सेल्सिअस। नेहमीप्रमाणे एक प्रश्न मी तुम्हाला काय करत असतो की होमवर्क साठी देतो आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंच आहे। पुन्हा सांगतो की कमेंट्स कराच, कारण की तुम्हाला ते आलं की नाही हे बघण्यासाठी मी ते होमवर्क देत असतो। आता होमवर्क साठीचा प्रश्न आहे कि 248 डिग्री फैरेनहाइट को सेल्सियस में कैसा लिखा जाएगा। म्हणजेच काय, तो आपका आंसर कमेंट बॉक्स में जरूर दीजिएगा। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।